हॅलो हाय नमस्ते, हाऊ आर यू ऑल. आय होप यू ऑल आर फाईन अँड यू ऑल आर गुड. तर अशा कोणत्या सवयी आहेत ज्याच्यामुळे मी वेगळी ठरते. तर अशा काही सवयी आहेत की ज्याच्यामुळे मी वेगळी ठरते. तर चला बघूयात त्या कोणत्या कोणत्या सवयी आहेत. तर नंबर 1 ज्यात पहिली सवय जी आहे तर शिका. तर मला अशी सवय आहे की म्हणजे आयुष्यात माणसाने जसं खूप काही शिकत राहिलं पाहिजे, तर तशी माझी सवय आहे. तर म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त माझं वाचन मी थोडंफार करत असते. म्हणजे वाचन तुम्ही फक्त पुस्तकच वाचा असं नाही, तर तुम्ही ते डिजिटल देखील तुम्ही वाचू शकता. जे तुम्हाला वाचनात जे काही येईल तर तुम्ही ॲटलिस्ट रोज थोडं तरी का होईना, एक पान का होईना तुम्ही वाचन केलं पाहिजे. तर वाचनाने आपल्याला म्हणजे एक चांगली सवय लागते. त्या व्यतिरिक्त आपल्याला एक विचार आपले पॉझिटिव्ह होतात, चांगले होतात. तर त्याच्यामुळे पण आपल्याला खूप फरक पडतो. तर एक तर आहे वाचन, तुम्ही शिका. हे तर माझी पहिली सवय आहे जी मी वारंवार स्वतः आत्मसात आणत असते. तर ती एक सवय मला, त्या सवयीमुळे मला खूप मोठा जास्त फायदा झालेला आहे. नंबर 2 तर नंबर 2 जी सवय आहे ती संकटांवर मात करण्याची, कधीही न हार मानण्याची, अशी माझी एक सवय आहे. सवय म्हणण्यापेक्षा आयुष्यात खूप काही अशा चुका माझ्याकडून घडलेल्या आहेत, झालेल्या आहेत. कधी कधी माणसं चुकीची निवडली गेलेली आहेत, कधी कधी लवकर कळलेलं नाही आहे, किंवा कधी कधी प्रारब्धाचा भाग, कर्म माझं काही, माझं पाप पुण्य काय असेल जे मला व्यवस्थित करता आले नसेल, बॅलन्स साधता आले नसेल गोष्टींमध्ये, किंवा बऱ्याच वेळा मी माणसं ओळखायलाही चुकले असेल. तर त्याच्यामुळे बरेचशा आयुष्यात मला प्रॉब्लेम फेस करावे लागले आहेत. पण मी प्रत्येक वेळेस स्वतःला सिद्ध करून स्ट्रॉंग उभी राहिली आहे आणि प्रत्येक वेळेस मी त्याच्यावरती मात केलेली आहे. तर मी कधीच असं हेल्पलेस स्वतःला फील करून घेतलेलं नाही आहे की आता मला कुठलं ऑप्शनच नाही आहे, मी पुढे काय करू वगैरे. तर असं मी कधीच केलेलं नाही आहे. तर दरवेळेस मी कुठला ना कुठला मार्ग त्यातून काढत गेलेली आहे. आणि ही सवय माझी एक जास्त चांगली आहे की मला म्हणजे दुसऱ्यांच्यावरती अवलंबून राहण्यापेक्षा मी काय मार्ग काढू शकते, मी याच्यातून पुढे कशी जाऊ शकते, मी याच्यातून काय वर्कआउट करू शकते की ज्याच्यामुळे मला याच्यातून बाहेर पडता येईल, या सिच्युएशनमधून मी बाहेर कशी पडेल. तर नेहमी मी असा एक पॉझिटिव्ह थॉट घेऊन असं एक विचार करते. आणि ज्यामुळे ह्या घेतलेल्या डिसिजनचा फक्त त्रास मलाच कसा होईल, माझ्यामुळे आसपासच्या लोकांना जास्त त्याचा इफेक्ट नाही पडणार. आणि ती सिच्युएशन मी त्याप्रकारे हँडल करते आणि मी ती पार पाडतेच. तर ती एक माझी जी सवय आहे त्याच्यामुळे मी थोडीफार वेगळी ठरते. नंबर 3 तर तुमची संगत देखील तेवढीच महत्त्वाची आहे. अशा व्यक्तींमध्ये राहा जे फक्त पॉझिटिव्ह विचार करतात, पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल बोलतात, जे बिचिंग करत नाहीत, ते एकमेकांबद्दल वाईट साईट बोलत नाहीत वगैरे. तर असं एक करा. संगत पण खूप महत्त्वाची आहे आणि त्याच्यावरून पण ठरतं की माणूस कसा आहे. तर ते देखील महत्त्वाचं आहे. सद्गुरू वामनराव पैंनी खूप छान म्हटलेलं आहे की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, यू आर द आर्किटेक्ट ऑफ युअर लाईफ. तर ते देखील महत्त्वाचं आहे की तुम्हीच गोष्टी ठरवू शकता की तुम्हाला कसं वागायचं आहे, कशा गोष्टी वर्कआउट करायच्या आहेत, कुठली संगत ठेवायची आहे. तुम्ही ज्या संगतीमध्ये राहील त्याचा थोडा